नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या जेजे हॉस्पिटल मधील मतदान मोजणी केंद्राजवळ आहे आणि तिकडे भाजप महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहू शकतो। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि भाजपचा विजय बघताना महिला कार्यकर्त्या मोठ्या जल्लोषात दिसतात। त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊया। काय म्हणाल, काय कसं वाटतं विजय? एकदम अगदी मनापासून अगदी आम्ही आनंद आहे। आमच्या तिन्ही उमेदवार जिंकून आले, त्या आम्हाला अभिमान आहे। बस आम्ही तर खूप खुश आहे। आमचं सर्व काम त्यांनी करून दिलं। आमचा कुलाबा, आमचा कपरेड, पूर्ण मूर्तीनगर त्यांनीच सर्व काम केलं। आम्ही खूप खुश आहे। जसं आई बापाला आपल्या लेकराची काळजी असते ना, तसे आमचे नार्वेकर परिवार आहे। बरोबर आहे। नार्वेकर साहेब जे आहे ते आम्हाला झोपडपट्टीवाल्यांना आपले परिवार मानून चालतात आणि हर एक टायमाला आमच्या कसल्याही त्रासामध्ये आमच्या संगती उभे राहतात। त्यासाठी आम्ही त्यांच्या संगती मनापासून आम्ही जुळलेलो आहे आणि त्यांच्या संगतीच आम्ही राहणार आहे। भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी खूप म्हणजे आम्हाला ज्या दिवशी वोटिंग झाली त्या दिवशी समजलं की आमच्या सर जिंकणार म्हणजे जिंकणार आणि आम्ही हर्षदा नार्वेकर मॅडमला पण तिथून जिंकून दिलेलं आणि आम्ही पुढे पण आमचे नार्वेकर फॅमिलीतले जो कोणी तिथे उभा असेल त्यांना आम्ही जिंकून देणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार। कारण ते प्रत्येक आमच्या मूर्तीनगर मधल्या म्हणा, कपरेट मधल्या म्हणा, सर्वांच्या बरोबर असतात आणि आम्हाला तेवढंच पाहिजे। आम्हाला एक चांगला हात आमच्या पाठीशी पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो। एवढ्यांदा तिथे लोक आले, आम्ही निवडून दिले। मी नावं घेणार नाही कुठल्या पार्टीची, मला कोणाचे मन दुखवायचे नाहीयेत। कुणी तेव्हा आम्हाला सपोर्ट केलेला नाही जेवढा नार्वेकर परिवाराने केला, म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत आणि आम्ही तो आनंद रात्री पण साजरी केला आणि आज पण करणार। काल तुम्ही कोणत्या वॉर्ड मधून आहात? 226 226 मध्ये काल ह्यांना माहिती 226 मध्ये छोटासा गोंधळ झाला होता। जे अपक्ष उमेदवार आहेत तेजल पवार, त्यांच्यामुळे काही झाला होता असं ते सांगतात। आता नेमकं काय घडलं होतं तेव्हा आणि तुमचा काय प्रतिसाद आहे त्याच्यावर? इग्नोर करा, ते कोण आहे आम्हाला माहिती नाही, आमच्या एरियातले नाही, आम्ही त्यांना ओळखत पण नाही, कधी बघितले पण नाही आणि ते आम्हाला टक्कर देत आहेत, तर त्यांना आम्ही टक्कर देऊन अपयश केलं त्यांचं। तर आपण जर एकंदरीत पाहिलं तर हा असा महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष, भाजप महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24।